हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. तर मी पण खूप मस्त आहे. तर आजचा व्हिडिओ हा वटपौर्णिमा स्पेशल आहे. तर चला बघूया आपण आज काय काय केलं. तर चलो. तर सगळ्यात आधी आम्ही ताईंच्या इकडे निघालो. म्हणजे मी दुसऱ्या एरियामध्ये असते पुण्याच्या, आणि माझी नंदबाई ती असते दुसऱ्या एरियामध्ये असते, म्हणजे हिंजोडी एरियामध्ये. तर तिथे गेल्यानंतर आम्ही मेहंदी वगैरे 2:00 लावलेली. मग राहुल असा झोपला होता, मग त्याला पण आम्ही लावून घेतली. दुसऱ्या दिवशी आम्ही मस्तपैकी अशी रेडी झालो. सगळ्यांनी छान 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 साड्या घातल्या. मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. वड थोडंसं दूर होतं, पण ठीक आहे, चालत जायला काही प्रॉब्लेम नव्हता. ऊन पण खूप पडलेलं. मी असा छानसा पदर घेतले. बाकी सगळ्यांना वाटतं मी नवी दुल्हनच आहे, कारण मी अशी नवरीसारखीच पदर घेऊन चालत होती आणि हातामध्ये खूप साऱ्या हिरव्या बांगड्या घातल्या होत्या. ऑब्वियसली मग साहजिकच आहे, दुसऱ्यांना मी नवरी आहे असं वाटणं. मग पण जेव्हा त्यांनी माझ्यापाशी बाळ पाहिलं, मग त्यांना वाटलं अरे हे नवी दुल्हनला आहे. तर हा सगळा विषय बाजूला ठेवूया. तर आम्ही तिथे गेल्यानंतर तिथून पानं वगैरे 4-5 पानं तोडली. वडाचीच तिथलीच घेतली, आणि आजूबाजूचे 5 वगैरे हे घेतात, छोटे दगड घेतात, कारण त्याला धुवून त्याच्यावरच पुजायचं असतं. असं वटपौर्णिमाविषयी मी काही सांगितलंच नाही. तर वटपौर्णिमा हे सावित्री नावाची म्हणजे व्यक्ती होती. तिने तिचा पती सत्यवान तिला वापस आणण्यासाठी, म्हणजे तो एक्सपायर झालेला, तिने त्या वडाच्या झाडाखाली त्याला ठेवली होती आणि यमाच्या मागे गेलेली. मग त्याची आत्मा वापस आणण्यासाठी यमाच्या मागे जाऊन मागे लागून त्याच्यापासून नकळत युक्ती यूज करून त्याला म्हणजे वरदान घेतले होते 3. त्याच्यापैकी एक त्याचा जीव पण होता. त्यामुळे आपल्या पतीची लंबी उमर म्हणजे वय वाढण्यासाठी 7 जन्म हाच नवरा भेटाव, यासाठी आपण त्याला वडाला फेरे वगैरे घालतो. आणि ही परंपरा मराठी समाजाची म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, कायमस्वरूपी चालू आहे. ते मी पुढं चालवत आहे. म्हणजे मी एकटी चालवत नाही आहे, सगळ्याच महिला चालवत आहेत. पण त्या या सणाला छानपैकी अशा मस्त सजलेल्या धजलेल्या असतात. गजरे जेवढं सोनं असेल तेवढं घालत असतात. म्हणजे जेवढा साज शिंगार असतो ना, तेवढा या वटपौर्णिमेला केला जातो. आणि तिथे पूजा वगैरे 5 दगडाची केली जाते. एखादं फळ म्हणून आंब्याचं जे सीझन असतं आंब्याचं ते ठेवलं जातं. पुन्हा एकमेकींची ओटी भरली जाते. आणि तिथं पेरणी पण करतात. पुण्याच्या जे एरियामध्ये करत नाही, पण आमची जी साईड आहे त्यामध्ये पेरणी करतात, जेणेकरून आपला पाऊस काळ कसा आहे आणि आपलं धान्य कसं येणार आहे हे यासाठी पेरणी पण करतात. मग तिथून आम्ही पूजा वगैरे केली. मग वापस आलो छानसा कारण खूप भूक लागलेली, उपवास होता. फटाफट अशा 2-2, 3-3 पोळ्या अशा खाऊन घेतल्या आणि फ्रेश होण्यासाठी वरती बसलो. आणि थोडा फोटोशूट बी राहिला होता, मग थोडं वरती येऊन फोटो वगैरे काढून घेतलं. रिवाला पण असं मस्त खेळण्यासाठी मैदान होतं, त्यामुळे वरती ती खेळली आणि वापस आलो घरी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. गुड बाय.